नानो मोबाईल इचलकरंजी. मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त 399 रुपयेमध्ये. कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा. परफेक्ट फिनिश, क्वालिटी वर्क, फास्ट सर्व्हिस, कमी खर्चात उत्तम काम. पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एसटी स्टँडजवळ इचलकरंजी. वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून गुन्ह्यांची उकल गतिमान करण्याचे आदेश दिले होते. या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाला अंमलदार वैभव पाटील यांच्यामार्फत गोपनीय माहिती प्राप्त झाली की गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल चोरीचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार विनोद मछले आणि त्याच्या साथीदारांनी केला असून चोरलेला मुद्देमाल घेऊन ते उजराईवाडी परिसरात येणार आहेत. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे 8 डिसेंबर 2025 रोजी उजराईवाडी येथील भारती विद्यापीठ पुणे बंगळूर महामार्गाच्या कॉर्नरवर सापळा रचण्यात आला. या कारवाईत आरोपी विनोद बाबूजी मछले वय 47, शुभम जयसिंग बागडे वय 27 आणि चेतन कोंडीराम लोंढे वय 19 यांना ताब्यात घेण्यात यश आले. त्यांच्या कब्जातून चोरलेली केबल, बजाज रिक्षा, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या साथीदाराचा साहिल सुरेश पांडागळे राहणार राजेंद्रनगर याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, सत्यजित तानुगडे, प्रदीप पाटील, संजय हुंबे, अमित मर्दाने, शिवानंद मठपती, रोहित मर्दाने आणि योगेश गोसावी यांच्या संयुक्त प्रयत्नातून केली.